बुलढाणा जिल्ह्यात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. बुलढाणा जिल्ह्यात आज 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी परेडची पाहणी केली आणि उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा सर्वसमावेशक आढावा घेतला. तसेच जिल्ह्याच्या प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आणि कामांचा सविस्तर अहवाल उपस्थितांसमोर मांडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रशासकीय सेवेत दिवसरात्र उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही देण्यात आला. सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्वांनी नशामुक्ती आणि पाणी वाचवा या विषयांवर सामूहिक शपथ घेतली. पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती हीच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची जपणूक ठरेल, असा संदेश यातून देण्यात आला. 80वा स्वातंत्र्य दिन या दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपत्तीग्रस्त 1,54,00,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात 21,543 कोटी रुपये एवढी विक्रमी मदत थेट जमा करण्यात आली आहे. हा केवळ आकडा नाही, तर संकटात सापडलेल्या कोट्यावधी शेतकरी कुटुंबांना पुन्हा स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी मिळालेला आधार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 6,77,000 बाधित शेतकऱ्यांना शेती व पीक व जमीन नुकसानीसाठी 455,98,00,000 रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. खरीप चूक असलेल्या विविध शेतकरी कल्याणकारी योजनांचा आढावा आपल्या समोर मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपला जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 9,56,000 हेक्टर असून सरासरी वार्षिक पर्जन्यमान 761.6 मिलीमीटर आहे. यावर्षी 405.50 मिलीमीटर म्हणजेच 53.24% पाऊस झाला आहे. खरीप हंगामात आतापर्यंत 7,10,000 हेक्टर म्हणजेच 96.45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. आपल्या जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी, मूग आणि उडीद ही प्रमुख पिके घेतली जातात. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 11,062 लाभार्थ्यांना 46,36,82,00,000 रुपये, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 10,864 लाभार्थ्यांना 17,79,36,000 रुपये, तर अटल भूजल योजनेअंतर्गत 362 लाभार्थ्यांना 78,50,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. शेतकरी कुटुंबांना आधार देणारी गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून सन 25-26 मध्ये 133 प्रकरणांसाठी 2,62,00,000 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. शेती क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांना चालना मिळावी यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रभावीपणाने राबविण्यात येत आहे. एक जिल्हा एक उत्पादन या संकल्पनेअंतर्गत 10 लाख रुपयापर्यंतच्या प्रकल्पांना 35% अनुदान दिले जाते. आतापर्यंत 975 प्रस्तावांसाठी 32,58,00,000 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.